नमस्कार मित्रहो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन, त्याचप्रमाणे ज्ञानमयीच्या सकल संत विचारपीठ यांच्या माध्यमातून आपण वारकरी वारसा विशारद हा बहिशाल अभ्यासक्रम करत आहोत. आणि त्यासाठी आज मी आपल्या पुढे नामदेवरायांच्या समाधी प्रकरणावर बोलण्यासाठी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं स्वागत. संध्याताईंचे आणि त्यांच्या सहकार्यांचे विशेष आभार. आपण गेले काही दिवस नामदेवरायांची जी गाथा आहे आणि त्या गाथेमध्ये ही 3 प्रकरणं आहेत, ज्ञानेश्वर चरित्राची, आदी, समाधी आणि तीर्थावळी. त्यांच्या प्रामाण्याविषयी चर्चा करत आहोत. आज मी त्या चर्चेचा समारोप करीन आणि प्रत्यक्ष नामदेवरायांच्या त्या समाधी प्रकरणाकडे वळीन. तर मला कल्पना आहे की बऱ्याच लोकांना या ऐतिहासिक चर्चेमध्ये स्वारस्य नसतं, पण मला तसं करून चालणार नाही ना. मला या सगळ्या गोष्टींची सम्यक चर्चा करणं अपेक्षित आहे माझ्याकडनं ते, आणि त्यामुळे माझ्यासाठी ते भाग आहे, मला भाग आहे. कारण शेवटी आपण ज्या चरित्र प्रकरणाची चर्चा करणार आहोत त्यालाच जर कुणी आव्हान देत असेल, त्याची ऑथेंटिसिटी जर कुणी चॅलेंज करत असेल, तर आपल्याला पहिल्यांदा त्या हल्ल्याला परतवून लावलं पाहिजे. आपल्याला जे काही सांगायचं आहे ते नीट सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी पहिल्यांदा असं ठरवलं की आपल्याला, आणि हीच मला वाटतं स्ट्रॅटेजी मी आदी आणि तीर्थावळी या बाबतीत सुद्धा वापरली होती, तिथे आपण त्या प्रकरणाचं प्रामाण्य पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि आता आपण सरळ इकडे वळणार आहोत. सुरुवातीला थोडीशी चर्चा करून थेट आपण समाधी प्रकरणाकडे म्हणजे अभंगांच्याकडे जाऊ. तर मी बरीच चर्चा केली. तर त्या चर्चेचं सार म्हणजे प्रामाण्य चर्चेचं सार सांगताना मला असं म्हणावंसं वाटतं, शेवटी समारोपात्मक म्हणजे काही रिमार्क्स असतील की ज्या डॉक्टर सुभा कुलकर्णींना मुख्य करून, तुम्हाला आठवत असेल की आपण अगोदरच्या काळामध्ये नामदेव गाथे संबंधी विचार करताना, तिन्ही प्रकरणांचा एकत्रित विचार करताना कानडे आणि नगरकर यांची संहिता पुढे ठेवली होती. तसं आता आपल्याला काय पुढे ठेवायचं आहे या प्रकरणाच्या बाबत विशेष करून, तर ते म्हणजे डॉक्टर सुभा कुलकर्णी यांचं संशोधन. त्या संबंधी आपण बरीच चर्चा केली, सविस्तर चर्चा केली. आणि त्या चर्चेचा समारोप करताना त्याचा सारांश मी सांगेन. मी काय म्हटलेलं आहे की कुलकर्णींचं संशोधन 3 आधारांच्यावरती उभं आहे. 3 आधारांच्यावरती. पहिला म्हणजे खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचे बाळछंद अभंग. दुसरा आधार म्हणजे तुका विप्र आणि बाळकोबा ज्ञानेश्वरी यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्र संबंधी लिखाण केलेले आहे काही, यांची ज्ञानेश्वर चरित्र किंवा आख्यायिका त्यांनी त्यांच्या याच्यात जे काही म्हटलेलं आहे ते. आणि तिसरा म्हणजे महानुभावांचा लीळा चरित्र हा ग्रंथ. हे 3 मुख्य आधार कुलकर्णींचे आहेत. तर आपण काय पाहिलं की पहिला जो आधार आहे त्यांचा बाळछंद, त्याचा अन्वय आणि अर्थ लावण्यामध्ये कुलकर्णी यांची घोडचूक झालेली आहे. त्याची आपण विस्ताराने चर्चा केलेली आहे. दुसरा त्यांचा आधार कोणता? तुका विप्र आणि बाळकोबा ज्ञानेश्वरी यांच्या आख्यायिका. तर हे दोघं जण जे आहेत ते उत्तरकालीन आहेत, खूप उत्तरकालीन आहेत. इतके उत्तरकालीन आहेत की त्यांनी म्हणजे कुलकर्णींनी नामदेवांचा काळ कितीही अलीकडे ओढला किंवा नामदेवांचा म्हणण्यापेक्षा नामदेव गाथेतील वेगवेगळ्या अभंगांचा किंवा प्रक्षिप्त अभंगांचा, तरी बाळकोबा ज्ञानेश्वर आणि तुका विप्र हे त्याच्यानंतर येतात. लक्षात घ्या. हे सांगताना 19व्या शतक वगैरे म्हणतात, पण ते अतिशयोक्ती आहे. 19व्या शतकातल्या कुठल्याही नामदेवांच्या कृतीचा समावेश नामदेव गाथेमध्ये झालेला नाही, हे निश्चितपणे आपण सांगू शकतो कमीत कमी. तेव्हा हा जो दुसरा आधार आहे बाळकोबा ज्ञानेश्वरी, त्यांचं नाव आहे बाळकोबा ज्ञानेश्वरी, आणि
तुका विप्र यांची चरित्र जे आहेत, आख्यायिका ज्या आहेत त्या खूप उत्तरकालीन आहेत. त्याच्यामुळं तो आधार ऑथेंटिक असू शकत नाही. म्हणजे जर नामदेवांचा आधार तुम्हाला योग्य वाटत नाही, तर या दोघांचा आधार तर योग्य असणं शक्यच नाही. हा दुसरा मुद्दा, दुसऱ्या आधारासंबंधीचा. आता त्यांचा तिसरा आधार काय आहे त्या संबंधी थोडी चर्चा करण्याची गरज आहे. तिसरा आधार तो सांप्रदायिक आहे. म्हणजे कोणता लीळा चरित्र हा, आणि विशेषतः लीळा चरित्रामधील अज्ञात लीळा हा आधार आहे. तर तो सांप्रदायिक आहे आणि त्यामुळे पंथीय त्याला म्हणतो आपण, आणि म्हणून त्याच्यावरती आपल्याला विसंबून राहता येत नाही. तो तसा विश्वसनीय आहे असं म्हणता येत नाही. आता याची तुम्हाला थोडी चर्चा करावी लागते आपल्याला. बऱ्याच लोकांना ऐकून का होईना माहिती असतं की लीळा चरित्र हा महानुभाव पंथाचे मुख्य, ज्याला म्हणता येईल अशी ईश्वरी अवतार श्री चक्रधर यांचं चरित्र आहे. आता जर आपण कुलकर्णींचं संशोधन मान्य केलं, म्हणजे शके 1122 हा ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मशक आणि 1202 हा समाधिशक, तर ज्ञानेश्वर महाराज आणि श्री चक्रधर हे समकालीन ठरतात जवळपास, ऑलमोस्ट समकालीन, समवयस्क, नुसता समकालीन नाही. रूढ समजुतीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म होण्याच्या आधीच थोडा वर्ष 2 वर्ष अगोदर चक्रधरांनी उत्तरापंथी गमन केलेलं होतं. म्हणजे ते महाराष्ट्र सोडून निघून गेले होते. त्यांच्या या संबंधी, इथून जाण्याच्या संबंधी अनेक काय म्हणत त्याला दंतकथा, आख्यायिका, काही वादग्रस्त गोष्टी आहेत, त्याच्यावरती खूप चर्चा झालेली होत असते. पण तिथेही असंच आपण मानतो की ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा नंतर झालेला, म्हणजे सामान्य समजूत की ज्या समजुतीला कुलकर्णींनी छेद दिलेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मानंतर केव्हा तरी लीळा चरित्र लिहिण्याची प्रक्रिया सुरू झाली, आणि अर्थात ती ज्ञानेश्वरीच्या आधी पूर्ण झालेली आहे. म्हणजे 1212 हा जर ज्ञानेश्वरी लिखाणाचा आपण काळ मानला, आणि आपण मानतो सर्वसाधारण समजूत या दृष्टिकोनातून, तर त्याच्या आधी काही वर्ष, 8-10 वर्ष लीळा चरित्र हे माहीम भट्टांनी लिहून पूर्ण केलं होतं. आणि ते लिहिताना त्यांना चक्रधरांचे उत्तराधिकारी शिष्य, अधिकृत शिष्य, ज्यांची निवड स्वतः चक्रधरांनी केली होती, म्हणून अधिकरण असंच नाव आहे, ते नागदेवाचार्य. त्यांना चक्रधरांचा खूप सहवास लाभला होता. अंतरंग अधिकारी होते असं म्हणू शकतो आपण, आणि तसं खुद्द चक्रधरांनीच सांगितलेलं आहे नागदेवांच्या बाबतीत. त्यामुळे त्या नागदेवांच्या देखरेखीखाली, मार्गदर्शनाप्रमाणे माहीम भट्टांनी चक्रधरांचं चरित्र लिहिलं. त्याला लीळा चरित्र असं नाव आहे. थोडक्यात सांगतो, सांगण्याची गरज आहे आणि माहिती पाहिजे त्या गोष्टी सगळ्या लोकांना. त्याचं कारण असं आहे की मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल, किंवा त्यांचे अभंग आणि समकालीन सर्व संतांचे अभंग, तर त्यासाठी पहिल्यांदा त्याच काळात निर्माण झालेल्या महानुभावांच्या कृती वाचल्या पाहिजेत, आणि विशेषतः गद्य कृती. म्हणजे 2 त्यातल्या मुख्य, एक म्हणजे लीळा चरित्र आणि दुसरं स्मृतिस्थळ. नंतरच्या नाही वाचल्या तरी चालेल. का की ज्ञानेश्वरी हे काव्य आहे, आणि काव्य निर्माण करताना कवी हा प्रचलित जी भाषा असते, बोली भाषा बोलतो आपण, म्हणजे गद्य म्हणतो, त्या बोली भाषेमध्ये आवश्यक तेवढे फेरफार करत असतो, स्वातंत्र्य घेत असतो. त्यामुळे कुठल्याही कवीची कविता समजून घ्यायची असेल तर त्या कवीच्या काळातले लोक, अस्तित्वात असणारे जिवंत लोक, एकमेकांशी व्यवहार करताना गद्य भाषा कशी वापरत होते, काय प्रकारची होती ती भाषा, हे समजून घ्यायला लागतं. गद्य समजल्याशिवाय पद्य तसं समजून घेणं सोपं नसतं. मग त्या काळातल्या लोकांना असेल, पण नंतरच्या काळातल्या लोकांना ते अवघड होत जातं. म्हणून ज्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे त्यांनी पहिल्यांदा लीळा चरित्र वाचलं पाहिजे, लीळा चरित्रातली भाषा आत्मसात केली पाहिजे. हा तो आमचा पहिल्यापासूनचा मुद्दा आहे. आता काय आहे नेमकं लीळा चरित्र, काय त्याची पार्श्वभूमी आहे त्याच्या निर्मितीची, हे थोडक्यात सांगतो.
मी मग अशी सांगितलं की नागदेवाचार्य किंवा भटोबास हे त्यांचं दुसरं टोपण नावासारखं चक्रधरांनी त्यांचं नाव ठेवलं होतं, भटोबास. तर हे भटोबास उर्फ नागदेवाचार्य किंवा नागदेवाचार्य उर्फ भटोबास हे पट्टशिष्य चक्रधर स्वामी उत्तरापंथे गेल्यानंतर, म्हणजे उत्तरेकडे निघून गेल्यानंतर इथल्या त्यांच्या अनुयायांना त्यांचा विरह झाला आणि नागदेवाचार्यानंतर तो खूप परिणाम झाला त्यांच्यावरती होता. ते विमनस्क झाले, ते भटकू लागले इकडं तिकडं, त्यांना भान राहिलं नाही. तर त्यावेळेला महदाईसा नावाच्या दुसऱ्या एक शिष्या होत्या, त्यांनी नागदेवाचार्यांना हुडकून आणलं. त्यांना रुद्धिपुरामध्ये, म्हणजे जिथे खुद्द चक्रधरांचे गुरु होते गोविंद प्रभू किंवा गुंडमराव, त्यांच्या सान्निध्यात ठेवलं आणि ते पूर्ववत स्थितीमध्ये आले. आणि मग त्यांनी परत जबाबदारी घेतली पंथाची आणि त्याप्रमाणे पंथाचं काम सुरू झालं. तर हे नागदेवाचार्य दिवसभरात केव्हा तरी वेळ मिळेल तसा त्यांना काहीतरी चिंतन मनन आठवण करताना दिसायचे, शांत बसलेले वगैरे. आणि ते जाणवायचे की अरे हे यांचा काहीतरी विचार चाललाय, काहीतरी ते आठवतायत, चिंतन करतायत, मनन करतायत. म्हणून महेंद्र भट किंवा माहीम भट्टांनी त्यांना विचारलं, माहीम भट्ट हे चक्रधरांचे शिष्य आहेत म्हणूयात आपण, काय विचारलं की भटो तुम्ही कशा त्याला सांगितलं नागदेवाचार्यांनी की मी गोसावी यांच्या म्हणजे चक्रधरांच्या लीळा, त्या लीळांचं आठवण करतोय, त्यांचं मनन करतोय, त्यांच्याविषयी चिंतन करतोय. म्हणजे गोसावींचं जे चरित्र वर्तलं, त्या चरित्रात त्यांनी जे जे काही ज्या कृती केल्या त्यांना लीळा म्हणतात, परमेश्वराच्या त्या लीळा असतात. तर त्यांची मी आठवण करतो, कारण तशा प्रकारची आठवण करावी, स्मरण करावं, हे खुद्द कुणी सांगितलेलं आहे? हे खुद्द मला चक्रधरांनी सांगितलेलं आहे, गोसावी यांनी सांगितलेलं आहे की इथीचे रूपे आठवीचे, म्हणजे ह्याला जसं पाहिलं तसं आठवा, नावाचा आठव करा, त्याच्या नामाचा, आणि ह्या ज्या लीळा आहेत पाहिल्या आपण प्रत्यक्ष त्याचं स्मरण करा. तर त्या मी आठवतो आणि निश्चितपणे त्या उपयुक्त आहेत. तर त्याच्यावरती महेंद्र भट असं म्हणाले, माहीम भट असं म्हणाले की बाबा असं आहे काय, तर आपण असं का नाही करू की तुम्ही ह्या ज्या लीळा आहेत मला सांगा, मी लिहून घेतो आणि मग त्या सगळ्यांना त्यांचा उपयोग होईल, अवघ्या मार्गाला, संपूर्ण पंथाला. कारण हे स्मरण करण्याचा मुद्दा आहे ना, मग स्मरण हे सगळ्यांनीच करायला पाहिजे, पंथातल्या सगळ्या लोकांनी. आणि इथे एक मोठी थिअरी आहे महानुभाव पंथाची, ती तुम्हाला सांगतो की काही लोक भाग्यवान असतात, म्हणजे जसे नागदेवाचार्य होते, खुद्द माहीम भट सुद्धा जसे, म्हणजे, आणि जसं श्रीकृष्णाच्या काळामध्ये अर्जुन होता, उद्धव होता उदाहरणार्थ, की त्यांना त्या ईश्वरी अवताराचं प्रत्यक्ष सान्निध्य लाभलं, सन्निधान लाभलं, त्याला त्यांनी पाहिलं, त्याच्याशी ते बोलले. आता हे सगळ्यांनाच लाभतं असं नाही, ईश्वरी अवतार जरी झाला तरी तो काही काळ या लोकांमध्ये असतो, नंतर तो निघून जातो. तर मग तो आपल्यात नसताना, म्हणजेच असन्निधान, आपल्या समवेत तो नाही किंवा आपण त्याच्या समवेत नाही आहोत, असन्निधान. तर असन्निधानीच्या काळामध्ये आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, तो कुठला धर्म, आचार धर्म कसा असेल असन्निधानीचा, हे खुद्द चक्रधरांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये स्मरणाचा मुद्दा आला. जो माणूस आपल्या समोर असतो विद्यमान, त्याचा आपण स्मरण नाही करीत, तो आपल्या समोरासमोर ॲक्वेंटन्सचा भाग असतो. पण जो नसतो, मौजूद नसतो, त्याचं जे आपण आठवण करतो, त्याचं स्मरण करतो. तर तसं हे देखील तैसे आठवीचे, माझ्या रूपाचं स्मरण करा, नावाचं स्मरण करा आणि या लीळांचं स्मरण करा, असं चक्रधरांनी सांगितलं. म्हणून तो असन्निधानीच्या धर्माचाच एक भाग आहे, म्हणून तो सगळ्या मार्गाला उपयोगी जाईल. तुम्ही सांगा, मी लिहितो, असं माहीम भट त्यांना म्हणाले नागदेवाचार्यांना. मग नागदेवाचार्य म्हणाले, वा चांगली कल्पना आहे, मी सांगतो. आणि त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्या सहवासामध्ये, म्हणजे ते जेव्हा चक्रधरांच्या सहवासामध्ये आले तेव्हापासूनच्या लीळा त्यांनी सांगितल्या नागदेवाचार्यांनी.
यांनी लिहून घेतल्या. आणि नंतर नागदेवाचार्य जेव्हा चक्रधरांच्या सहवासात नव्हते तेव्हा जे काही घडलं त्यातला काही भाग खुद्द चक्रधरांनीच नागदेवांना सांगितला होता. तो देखील नागदेवांनी सांगितला माईभट्टांना. आणि मग नागदेवांच्या लक्षात आलं की अरे आपण नसताना सुद्धा चक्रधरांचा अनेक लोकांशी संबंध आला, त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी असतील ना चक्रधरांच्या लीळा. आणि मग त्यांनी आदेश दिला माईभट्टांना की ज्याच्या त्याच्या अनुभवीच्या लीळा त्याच्याकडनं तुम्ही घ्या, तिथे जा संबंधित माणसाकडं आणि त्याला विनंती करा की गोसावी यांच्या लीळा तुम्ही मला सांगा, मी लिहून घेतो. मग चक्रधर अशा प्रकारे संपूर्ण त्या प्रदेशात फिरले. म्हणजे गोदावरीच्या दोन्ही तीरांच्यावरती खरं तर म्हणजे तिथे चक्रधरांचा संचार होता खूप. आणि त्यांच्याकडनं त्या काय म्हणतात त्याला सहवासात आलेल्या त्या लोकांच्याकडनं विनंतीपूर्वक त्यांनी सांगितलं आणि त्या लीळा त्यांनी त्या शिष्यांनी म्हणा किंवा सहवासातल्या लोकांनी सांगितल्या, यांनी लिहून घेतल्या. आणि त्या घेऊन ते परत त्या रुद्रीपूरला आले. तिथे नागदेवाचार्य थांबले होते, राहत होते. मग त्या लीळा त्यांनी ठेवल्या समोर नागदेवाचार्यांच्या. मग नागदेवाचार्यांनी एक प्रकारे त्यांना तो अधिकार होता की त्या लीळा वाचल्या आणि त्याच्यामध्ये चक्रधरांनी असं सांगितलं, चक्रधर असं म्हणाले, असं त्या दुसऱ्या लोकांनी सांगितलेलं असतं. ते खरोखर चक्रधर तसे म्हटले असतील का, हे वाक्य त्यांचं असेल का त्यांच्या तोंडचं प्रत्यक्षात, हे ठरवण्याचा अधिकार नागदेवाचार्यांना होता. मग त्यांनी सांगितलं की हे श्रीमुखीचे शब्द होती, हे नव्हती. मग जे होती असं नागदेवांना वाटलं ते ठेवले. आणि अशा प्रकारे त्या सगळ्या लीळा मिळून एक मोठा ग्रंथ तयार झाला. तो स्वामींचा चरित्र ग्रंथ झाला. कारण त्या नुसत्या दुसऱ्याकडून घेतल्या आणि सांगितल्या लिहिल्या असं नाही, तर त्या सगळ्या लीळा त्यांनी क्रमावर लावल्या, मध्ये संगती लावली त्यांची. म्हणजे काही त्यातली वाक्य स्वतः माईभट्टाची असतात. म्हणजे जसं की कृष्ण आणि अर्जुन यांच्या गीतेच्या संवादाची संगती लावताना काही व्यासांनी लिहिलेल्या आहेत गोष्टी संगती लावण्यासाठी, तसं ही संगती माईभट्टांनी लावली. म्हणजे पण त्यामुळं माईभट्टांनी लिहिलेलं लीळाचरित्र असं म्हटलं जातं, लेखक माईभट्टच मानले जातात. तर अशा प्रकारे लीळाचरित्र नावाचा चरित्र ग्रंथ तयार झाला. आणखीन एक गोष्ट सांगण्याचा मोह मला आवडत नाही, कारण हे खरंच माहिती पाहिजे तुम्हाला. महानुभाव पंथाचा सगळा सिद्धांत आणि महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय हे समकालीन एकाच काळात पुढे आलेले संप्रदाय आहेत. त्यामुळे ते प्रतिस्पर्धी सुद्धा होते एकमेकांचे. आणि तो महत्वाचा मुद्दा येणार आहे पुढे माझ्या विवेचनामध्ये. त्यामुळे त्या संबंधी माहिती पाहिजे. किंबहुना वारकरी संप्रदायाचा विचार करताना महानुभाव संप्रदायाची पार्श्वभूमी पाहिजेच. म्हणजे ज्ञानेश्वरीसाठी लीळाचरित्राची हा एक विशिष्ट मुद्दा झाला, पण एकूणच वारकरी संप्रदाय समजून घेताना महानुभाव संप्रदायाची माहिती पाहणे अत्यावश्यक आहे. हे मला मुद्दा आणि परत परत सांगावंसं वाटतं तुम्हाला. तर सांगायचा मुद्दा असा की पुढे काय झालं माहितीये का, हे अद्भुत आहे. तुम्हाला सांगतो, महानुभाव संप्रदाय हा एक चमत्कारच आहे एका प्रकारे. अद्भुत काय झालं त्याच्यामध्ये की चक्रधरांनी धर्म सांगितला. म्हणजे काय काय सांगितलं त्यांनी, तत्वज्ञान सांगितलं, विचार सांगितला. म्हणजे ईश्वर कोणाला म्हणायचं, जीव कसा असतो, जीवाचं स्वरूप काय, प्रपंचचं स्वरूप काय, माया कशी असते, मग ईश्वर आणि जीव यांच्यातला संबंध काय, मग मोक्ष कसा मिळतो, त्यासाठी काय करायला लागेल वगैरे वगैरे वगैरे. हे एक तात्विक मुद्दा, तो झाला एक भाग त्याचा. दुसरा भाग काय झाला की त्यांनी धर्म सांगितला. मी सांगितलं की हे असं ईश्वरापर्यंत जायचंय, हे ईश्वराचं स्वरूप आहे, हे तात्विक मुद्दे झाले. पण प्रत्यक्ष तिकडे पोहोचण्यासाठी काय प्रकारे आपण वागलं पाहिजे, आचार कसा असला पाहिजे, हा झाला आचार धर्म. तेही त्यांनी सांगितलं. आणि ते सांगितल्याची नोंद कुठे झाली, लीळाचरित्रात झाली आपोआप, वेगवेगळ्या संवादामध्ये सांगितलं. आणि तिसरा मुद्दा कोणता, तिसरा मुद्दा अर्थात काही महत्वाचे जे शब्द आहेत ना, संज्ञा आहेत, मूलभूत संज्ञा आहेत त्यांच्या त्या तत्वज्ञानामधल्या, जीव, प्रपंच, देवता इत्यादी इत्यादी, अशा अनेक
तर त्यांच्या व्याख्या, त्यांची लक्षणं चक्रधरांनी सांगितलेली आहेत. म्हणजे त्या व्याख्यांचा किंवा लक्षणांचा एक भाग झाला. म्हणजे 3 गोष्टी तिथे आल्या. एक विचार म्हणजे तात्विक, त्याला मेटाफिजिक्स वगैरे म्हणतो आपण. दुसरा आचार आणि तिसरं लक्षण. तर विचारपरक, लक्षणपरक आणि आचारपरक जी वाक्य, लक्षात घ्या, जी वाक्य चक्रधरांनी सांगितली आणि जी लीळाचरित्रात आली, ती तिथून उचलून त्यांचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला. आणि त्या प्रत्येक वाक्याला, ती वाक्य म्हणजे सूत्र आहेत, म्हणून त्या वाक्यांचा संग्रह, त्याचं नाव झालं सूत्रपाठ. आणि सूत्रपाठाचे हे 3 भाग, विचार, आचार आणि लक्षण वगैरे वगैरे. तर ते त्यांची श्रुती झाली. जसं वैदिक धर्मामध्ये उपनिषदामध्ये ऋषींच्याकडून जे आलं त्याला श्रुती म्हणतो आपण, वेदांना श्रुती म्हणतो, ईश्वरी वाणी म्हणतो आपण तिला. तसं चक्रधरांच्या मुखातून जे शब्द आले ती श्रुती झाली महानुभावांची. नागदेवाचार्यांच्या मुखातून जे शब्द आले ते स्मृती झाली. आणि नागदेवाचार्यानंतरचे आचार्य जे होते त्यांनी जे सांगितलं त्याला वृद्धाचार म्हणतात. मग आणखीन आहेत रूढी, मार्ग रूढी वगैरे, त्या तपशिलात जायचं नाही आपल्याला. तर ही महानुभावांची प्रमाण व्यवस्था आहे खरं तर. श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरूढी वगैरे वगैरे वगैरे. तर त्यातला मुद्दा आपल्यासाठी कोणता आहे की त्या सूत्रांचा अर्थ लावण्यासाठी महानुभावांनी प्रचंड वाङ्मय निर्माण केलं. तुम्हाला धक्का बसेल, बऱ्याच लोकांना माहिती नसते. आता ज्यांचं मराठी वाङ्मय वगैरे विषय असतो कुठेतरी कॉलेजात, त्यांना माहिती असतं थोडं का होईना. काही हजार ग्रंथ आहेत महानुभावांचे, 5-6 हजार. वारकरी लोक त्या मनाने फार मागे पडलेले आहेत, लक्षात घ्या. अशी ग्रंथ बेसी केलेली नाही त्यांनी, पण तो वेगळा मुद्दा. तर असा हा चमत्कार आहे, अद्भुत चमत्कार आहे. लीळा चरित्र हे चक्रधरांचं चरित्र आहे, हे मला सांगायचं. तर त्या लीळा चरित्रामध्ये ह्या ज्या लीळा आहेत त्यांचं 3 प्रकरणामध्ये त्यांनी डिव्हिजन केलं. एकांक, नंतर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, असं 3 चरित्र सांगतो तुम्हाला आम्ही. आता लीळा म्हटल्यानंतर ते माहिमट्टांनी वगैरे फार व्यवस्थित लावून घेतलं की ही जी लीळा आहे ती कुठे, कोणत्या ठिकाणी झाली, तिथे कोण होतं, कोणाला उद्देशून चक्रधर बोलले, या सगळ्या गोष्टी मध्ये असतील लीळा. पण काही लीळा अशा होत्या की ज्याचा निश्चित संदर्भ म्हणजे कुठे, कोणाला सांगता येत नाही, पण अनिश्चित संदिग्धपणाने त्याची नोंद झाली. तशा लीळांचा एक वेगळा सेक्शन लीळा चरित्रामध्ये असतो आणि त्याला म्हणतात अज्ञात लीळा. अज्ञात लीळा. सांगायचा मुद्दा असा आहे की सुभा कुलकर्णी यांचं 3रं प्रमाण, 3रा आधार हा लीळा चरित्र आणि विशेषतः लीळा चरित्रातील अज्ञात लीळा हा आहे. इथे मी मुद्द्यावरती आलो. म्हणजे पहिल्यांदा बाळछंद हा अभंग खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचा, दुसऱ्यांदा बाळकोबा ज्ञानेश्वरी आणि आणखीन काही जे त्यांचे लोक असतील, तुका विप्र यांनी लिहिलेलं ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधीच्या काही आख्यायिका वगैरे, चरित्र म्हणा फार तर. आणि 3रा हा लीळा चरित्रातील अज्ञात लीळा. तर पहिल्या 2 आधारांचा आपण विचार केला, तर 3ऱ्याचा विचार करायचा आणि मग आपण पुढे प्रत्यक्ष टेक्स्टकडे जायचं. आता बघा, प्रश्न असा येतो की तसं मी याच्या बाबतीत बोललो की बाळछंदाचा अर्थ चुकीचा आहे, अभंग ज्ञानेश्वर महाराजांचाच आहे. नंतरच सांगितलं की बाळकोबा ज्ञानेश्वरी, तुका विप्र हे उत्तरकालीन लोक आहेत, त्यांचं प्रामाण्य नाही मानू शकत आपण. 3रा मुद्दा लीळा चरित्र अज्ञात लीळा ज्या आहेत, मी असं म्हणालो की त्या सांप्रदायिक किंवा पंथी आहेत. त्यामुळं हेही तुम्हाला सांगायला हरकत नाही की डॉक्टर विष्णू भिकाजी कोलते यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक एक लीळा चरित्र सिद्ध केलं, महाराष्ट्र शासनाने छापलं ते. पण त्याच्यावरती मानवा पंथातल्याच अनेकांचा आक्षेप आला, ते लोक कोर्टात गेले. त्यातले बरेचसे आक्षेप हे अज्ञात लीळांच्या बाबतीत सुद्धा होते की नाही प्रामाण्य त्याचं मानता येत, म्हणजे कुणीतरी प्रक्षिप्त केलेले आहे, दुसऱ्यांनी रचलेले आहेत आणि त्याच्यात घुसवलेले आहेत, असं त्याचा अर्थ होतो. तर त्या अज्ञात लीळा.
तर मग त्या आज्ञातलेला प्रमाण का नाही मानता येत आपल्याला? तर त्या सांप्रदायिक आहेत. म्हणजे सांप्रदायिक अभिनिवेशातनं लीळाचरित्रात कुणीतरी चक्रधरांच्या नावानं घुसवलेले आहेत. आणि हे मत महानुभाव संप्रदायातल्या लोकांचं सुद्धा आहे बरं का. म्हणून तर त्यांनी कोलत्यांच्या त्याला विरोध केला काही गोष्टींना, आणि त्याच्यावरती बंदी आणली. मग कोर्टात गेले, कोर्टातनं पुस्तकावरती बंदी आली. अजूनही त्याच्यावरती बंदी आहे कोलत्यांच्या लीळाचरित्रावर. आता लीळाचरित्राची निर्मिती कशी झाली हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. आता पुढचा टप्पा बघा, म्हणजे लीळाचरित्र हा सर्वथैव प्रमाण ग्रंथ कसा नाही किंवा त्याला तसं मानता येत नाही या संदर्भात कमीत कमी, म्हणजे कोणत्या समकालीन वारकरी संप्रदायाच्या संतांची चरित्र वगैरे लिहिताना कसं झालं की लीळाचरित्राची एकच पोथी होती संप्रदायामध्ये, एकच. आणि ते भिक्षू अटन करायचे, म्हणजे इकडून तिकडे जायचे, एका गावी फार थांबायचे नाहीत, अरण्यवासात जायचे वगैरे. तर ते तळ कोकणात चालले होते, असे तळ कोकणातून चालले होते. आणि त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीच्याकडनं महाराष्ट्रावरती आक्रमण सुरू होतं. आणि अशीच एक धाड, एक आक्रमण महाराष्ट्रावरती आलं. खालसेयाची धाड असं त्याला म्हणतात. आणि त्यावेळेला सगळंच अराजक माजलं, प्रशासन नाही, यादवांचं काय खरं नाही. मग अशा वेळेला चोर चिलट हे सगळी वाढली सगळीकडे. आणि हे बिचारी भिक्षुक मंडळी हातातल्या एका झोळीमध्ये पुस्तकं होती, ते लीळाचरित्र होतं, आणखीन 4-5 ग्रंथ होते. तर त्या चोरट्यांनी काहीतरी पळवायचा प्रयत्न केला त्यांच्याकडचं सामान, त्याच्या ह्याच्यात ते गहाळ झालं लीळाचरित्र. मोठा दुर्धर प्रसंग म्हणता येईल ना त्याला, की माहीम भट्टांनी नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली पंथासाठी एवढा मोठा ठेवा दिला, तो जर नसेल तर सगळं संपलं ना, आधारच नाही तुम्हाला. मग अशा कठीण प्रसंगी एक स्त्री होती पंथातली, तिचं नाव हिराईसा. हिराईसा पुढे आल्या आणि हिराईसाने सांगितलं की या सगळ्या लीळांचा मला घोक आहे, म्हणजे मला पाठ आहेत त्या लीळा, मी सांगते आणि लिहून घ्या. आणि अशा प्रकारे तिने सांगितलं. आणि एक पाटकुळे मालोबास म्हणून पंथामध्येच होते, त्यांनी त्या सगळ्या लीळा अशा लिहून घेतल्या. म्हणजे त्या सगळ्या लीळांची पुनःस्थापना झाली. म्हणजे आपल्याकडं जे लीळाचरित्र आज उपलब्ध असू शकतं ते म्हणजे माहीम भट्टांनी लिहिलेल्या लीळाचरित्राची प्रत नाही, तर माहीम भट्टांनी जे लीळाचरित्र लिहिलं ते हिराईसांनी पाठ केलं होतं आणि ते तिने परत सांगितलं आणि ते लिहून घेतलं गेलं. अशा प्रकारे हे दुसरी संहिता झाली, जी 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 हिराईसामुळं उत्पन्न झाली. मग आता आज समजा आपल्याकडे जे लीळाचरित्र आहे, विशेषतः पिढीपाठ वगैरे ज्याला म्हणतो आपण, मुख्य त्याला प्रमाण मानतात लोक, त्याला काय पर्याय नाही. तर मग ते हिराईसाची तरी प्रत आहे का डायरेक्ट आपल्याकडे उपलब्ध? माहीम भट्टाची तर नाहीच. जसं आज आपल्याकडे ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी दिलेली प्रत नाहीये उपलब्ध. बहुतेक सगळ्या प्रती एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रती आहेत. काही प्रती त्यातल्या एकनाथ महाराजांच्या अगोदर सिद्ध झालेल्या त्या मरा दोषींनी मिळवल्या निश्चितपणे. आणखीन काही मंडळींनी आपले प्राध्यापक प्राचार्य रामदास डांगे होते आमचे ठाकूरबुवांच्या फळावरचे, त्यांनी मिळवल्या. त्यांनी पण एक प्रत तयार करण्याचा प्रयत्न केला वारकरी संप्रदायाला प्रमाण वाटेल अशी. तर मग आपल्याकडची प्रत ज्ञानेश्वर महाराजांची स्वतःची आजची नाहीच, कारण आपण समजतो की ज्ञानेश्वरांनी स्वतः लिहिलंच नाही. मग सच्चिदानंद बाबांनी लिहिलं, ती आहे का प्रत? नाही. मग त्या प्रतीच्या नकला, त्या नकलांच्या नकला वगैरे वगैरे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रती आल्या, हस्तलिखित प्रती आल्या. म्हणजे तसं माहीम भट्टांनी लिहिलेलं या चरित्र आपल्याकडे नाही, तसं मग हिराईसाचं तरी आहे का दुसरं? नाही. तर आता जे आहे उपलब्ध ते पहिल्यांदा माहीम भट्ट, दुसरं परशुराम बासांनी लिहिलं, तिसरी प्रत पिढीपाठ वगैरे ज्याला आपल्याला म्हणते ती परशुराम बासाच्या हातची, मग गुरुधर शिवबास आणि नंतर मुरारी मल्ल, अशा 4 शोधण्या म्हणतात त्याला. तर ते आहे आपल्याकडं. म्हणजे मुळात एकूणच लीळाचरित्राच्या संदर्भामध्ये खरोखर ते मुळातलं आहे का सगळ्याच्या सगळं, असा आक्षेप घेता येणं शक्य आहे. म्हणजे सगळ्यात प्रमाण मानला गेलेला पिढीपाठ जो आहे त्याच्यात सुद्धा ही 4थी शोधणी आहे.
आणि शिवाय आता पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला की पिढीपाठ हा सुद्धा सगळ्यांना मान्य नाही. महानुभावांच्या मधला महानुभावांचे 13 आमनाय आहेत, उपपंथ आहेत असं म्हणूयात आपण गडीवर. तर इतिहास प्रकरण नावाचं जे महानुभावांचा ग्रंथ आहे त्यात त्यांनी सांगितलं की 13 अधिकृत पाठ, ज्यातले काही परत या चौथ्या शोधणीच्या नंतर झाले, आणि तसं स्वतंत्र काही आहेत, तळेगावकर आणि बाईंदेशकर असे आणखीन पाठ आहेत. आणि शिवाय वेगवेगळी पाठ त्याच्यामध्ये पाठवेत, त्याला वासना म्हणतात, त्यांचीही नोंद आहे. म्हणजे त्या त्या पाठात परत त्यांना माहीत झालेले आपल्याच संहितेमधले पाठवेत ते पण त्यांनी नोंदवलेले आहेत, आणि असे 24 आहेत. म्हणून अगदी तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की प्रक्षेप भोसले आणि या पद्धतीने निळा चरित्र आपण आज जे उपलब्ध आहे त्याला पूर्णपणे ऑथेंटिक मानू शकत नाही. आणि त्या लीळा चरित्रात परत ज्या आज्ञा लिळ्या आहेत त्यांना तर नाहीच मानता येणार ना. आणि सुभा कुलकर्णींचा नेमका सगळा आधार त्या लीळा आहेत, अज्ञात लीळा, की ज्यांचा नेमका संदर्भ आपल्याला मिळत नाही. आता विठ्ठल नावाच्या देवतेचा मुद्दा येतो. आता यांना काय सांगायचंय, काय दाखवायचंय सुभा कुलकर्णींना, की ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा सामान्य लोक मानतात, सर्वसामान्य समजूत जी अशी आहे ती 1195चा वगैरे नसून 1102चा आहे. जे मग चक्रधर आणि ज्ञानेश्वर समकालीन ठरतात. आणि अज्ञात लीळामध्ये जी एक लीळा आहे त्या लीळेमध्ये ज्ञानेश्वरांचा उल्लेख आहे, वेगळ्या पद्धतीने आहे. ह्याचा त्यांना उपयोग होतो ज्ञानेश्वर महाराजांचं वय सांगताना. आणि आता बघा काय झालंय, ती कोणती लीळा, त्या लीळेचं नाव विठ्ठल विरू कथन लीळा, विठ्ठल विरू कथन. आणि तिचा आधार अनेक लोक घेतात. गुंथर सोनथायमर सारखे लोक होते, आणखीन आपले डॉक्टर तुळपुळे होते, शंभू तुळपुळे. आणि त्या लीळेच्या आधारेच त्यांनी असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता मधल्या काळात की विठ्ठल म्हणजे हा मुळात विरगळ होता. विठ्ठल विरू म्हणजे त्या काळात कसं असायचं, त्या काळात एक पद्धत होती की गावाच्या वरती कुणी हल्ला केला समजा, आता गावात चोरांसारखं काय असायचं त्यावेळेला, कॅश बिश फार कमी असायची. गोधन गुरं चोरणं हा मुख्य प्रकार होता. तर अशा टोळ्या असायच्या गुरं चोरणाऱ्या लोकांच्या, ते गावात वरती धाड घालायचे, ते गुरं पळून न्यायचे. तर काही तरुण धाडशी लोक गावातले रक्षण करायचे गुरांचं, त्या हल्लेखोरांचा म्हणजे चोरांचा प्रतिकार करायचे, आणि त्यात काही बिचारे मारले जायचे. मग आता हे जे कुणी मारले जायचे त्यांच्या आठवणीसाठी एक स्तंभ उभा केला जायचा, आणि त्याला वीरगळ असं म्हणतात, पराक्रमाची स्मृती त्या वीराच्या. तर विठ्ठल विरू कथन म्हणजे काय माहितीये का, त्या विठ्ठल विरू कथनामध्ये असं म्हटलं गेलं अज्ञात लीळेमध्ये की कुठल्या तरी गावामध्ये विठ्ठल होता, आणि मग तो अशा प्रकारे गायीच्या रक्षणासाठी झालेल्या लढाईत हल्ल्यात पडला म्हणजे मृत्यू झाला. आणि मग त्याच्या लोकांनी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर वगैरे घेतात, त्याच्या स्मृतीसाठी तो एक स्तंभ उभा केला वीरगळ, आणि त्या स्तंभात एका देवतेने अभिमान घेतला, एक देवता शिरली आणि ते सामर्थ्यशील झाला. ती शिला म्हणूयात आपण. आणि मग नवस पुरवायला लागली ती देवता लोकांची, आणि तो हा विठ्ठल. म्हणजे हा प्रश्न कसा आला, प्रश्न असा आला की महदा ईसा नावाची चक्रधरांची शिष्या पुराणिकांचं पुराण ऐकायला जायची, आणि ते पुराण ऐकल्यानंतर तिला ज्या शंका यायच्या ती परत आल्यानंतर चक्रधरांना विचारायची. तर तिने पुराणामध्ये ऐकलं, ते पौराणिक लोक सांगायचे की बाबा विठ्ठल जो आहे तो कृष्णाचा अवतार आहे. तर त्यांनी विचारलं आल्यानंतर चक्रधरांना की ते बाबा हे तर असं म्हणतात, ते खरं आहे का, कृष्णाचा अवतार आहे का, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा अवतार आहे का. तर त्यावेळेला चक्रधरांनी सांगितलं, म्हणजे अज्ञात लीळेत की जिचं प्रामाण्य नाही, काय सांगितलं की नाही बाई, तसं नाही झालेलं, हा विठ्ठल नावाचा अशा प्रकारे एका म्हातारीचा पुत्र, आणि तो
गावातल्या गुरांचं रक्षण करताना मृत पावला, त्याच्या स्मरणासाठी तो वडखंबा स्तंभ उभारला विरगळ, त्याच्यात देवता शिरली, लोकांचं मनोरथ पुरवायला लागली, म्हणून लोक तिकडे जायला लागले. तो हा विठ्ठल, कृष्णाचा काही संबंध नाही त्याच्याशी, असा खुलासा चक्रधरांनी तिथे केलेला. आता मला सांगा, मी म्हणालो की हे सांप्रदायिक आहे, हे पंथीय प्रमाण आहे. ते पंथीय प्रमाण कसं आहे हे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, की मूळ चरित्रात नाही, हे अज्ञात जळामध्ये पहिल्यांदा. आता एक सरळ सरळ मुद्दा आहे, त्याच्यात मुख्य त्यांचा भर कशावरती आहे, की त्या देवतेनं कुठल्या तरी त्या स्तंभात प्रवेश केला विरगळामध्ये, वडखंब्यामध्ये, आणि नवस मनोरथ पुरवायला लागली. पंढरीच्या विठ्ठलाकडे गेल्यानंतर त्याला नवस करण्याची, मनोरथ सांगण्याची प्रथा कुठेही नाही, हे लक्षात घ्या. वेगळ्या प्रकारचे दैवत आहे, तिथे लोक काही मागत नाहीत आणि नवस वगैरे भांगडच नाही. त्यामुळं हे जे निरीक्षण आहे, ही जी नोंद आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. हा जाता जाता सांगतो तुम्हाला तो मुद्दा. पण आता मुद्दा कसा आहे माहिती का, की हे काय कशातून निर्माण झाले हे चक्रधरांनी सांगितलेलं नाही. पण मग कशी आली तिथे प्रक्षेप, कसा झाला, कुणी घुसडली, का घुसडली, तर कुणी घुसडली हे सांगता येत नाही, पण का ते सांगता येईल आपल्याला. आणि अशा अनेक आहेत अशा प्रकारच्या घुसडलेल्या आणि दुसऱ्या पंथाच्या संबंधात किंवा दुसऱ्या देवतांच्या संबंधात त्यांचा अधिक्षेप करणाऱ्या अशा लीळा अज्ञात लीळांमध्ये आहेत. तर ते हे असं का घडलं, का घडलं माहितीये का, की महानुभाव संप्रदायाचे काही विचार परंपरेतल्या विचारांपेक्षा अगदी वेगळे आहेत. तर त्याची संगती लावायची, कारण ते विचार रूढ आहेत, त्या समजुती प्रचलित आहेत. मग त्याची संगती वारंवार तुम्हाला लावलीच पाहिजे ना. आता उदाहरणार्थ नंतरच्या काळातले महानुभाव जिथे जिथे जेव्हा जेव्हा जिथे जिथे कुठे कुठे जात असतील, तिथे तिथे त्यांना हा प्रसंग येत असतील. वारकरी लोक असतात, ते मानतात की विठ्ठल कृष्णाचं रूप आहे, त्याचा अवतार आहे. मग काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे, कारण त्यांच्या थिअरीत बसत नाही ते विठ्ठल हा कृष्णाचा अवतार असणं. त्यांच्या अवताराची थिअरी वेगळी आहे. त्याच्यात श्रीकृष्ण हा विठ्ठल, श्रीकृष्ण हा अवतार आहे, पण श्रीकृष्णाचा कोणी दुसरा अवतार असू शकत नाही. असलं तर फक्त चक्रधर स्वामी आहेत, गोविंद प्रभू आहेत, गुंडम राहुल आहेत, हे आहेत. पण मग असा दुसरा जर कोणी क्लेम करायला लागला तर ते त्यांच्या याच्यात बसणार नाही. मग त्याची काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे. मग समजा जर लोक म्हणत असतील की विठ्ठल म्हणजे कृष्णाचाच अवतार आहे, आणि परत आणखीन एक सांगतो, एकूण वैदिक परंपरेत काय समजूत आहे की कृष्ण आणि इतर 9 असे 10 अवतार आहेत, कोणाचे भगवान विष्णूचे आहेत. तर मानव संप्रदायात विष्णूला देवता मानलं जात नाही. विष्णूला देवता मानलं जात, सॉरी विष्णूला ईश्वर मानलं जात नाही. ती एक देवता आहे, एक देवता आहे, अनेक देवतांच्या पैकी एक देवता आहे, ईश्वर नाही. त्यामुळं कृष्ण अवतार पण विष्णूचा नाही, ईश्वराचा आहे. आता ज्या ईश्वराचा तो अवतार आहे त्याचं नाव काय, त्याला नाव नाही, त्याला ईश्वरच म्हणजे परमेश्वरच म्हणतात. तर परमेश्वराचे हे 5 मुख्य अवतार ते मानतात. दत्त, दत्तात्रय प्रभू. पण तो दत्त परत या दत्त संप्रदायातला म्हणजे अक्कलकोटवाले किंवा आणखीन कुठले त्यांच्या अगोदर जे होऊन गेलेले गुरुचरित्रातले ते 3 मुखी दत्त नाही, लक्षात घ्या, त्यांचा दत्त वेगळा आहे. हे पहिला आणखी तुम्हाला सांगायला पाहिजे. तर पहिला अवतार तो आहे दत्ताचा, नंतर दुसरा श्रीकृष्णाचा आहे, दुसरा श्रीकृष्णाचा आहे, त्याच्यानंतर चक्रपाणी राऊळ आहेत, मग गुंडम राऊळ आहेत, आणि मग चक्रधर आहेत. असे 5 त्यांचे अवतार आहेत. पण म्हणजे मुद्दा काय की या 5च्या बाहेर जे जे काय असेल ते चुकीचं असणार, आणि मग चुकीचं कसं आहे दाखवून दिलं पाहिजे. मग त्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या आख्यायिका रचाव्या लागल्या, संगती लावण्यासाठी, व्यवस्था लावण्यासाठी. कारण महदाईची सारख्या बायका विचारणार की काय आहे, तर म्हणून त्यांनी चक्रधारांच्याच मुखातून ही अज्ञात लीळा टाकली. काय टाकली अज्ञात लीळा, की बाबा हे विठ्ठल वगैरे कृष्णाचा अवतार नसतो, तो एक असाच गावातला एक उत्करू तरुण होता, पडला रक्षण करताना गुरांचं वगैरे वगैरे, असा मुद्दा आहे. आता त्याच्यात ज्ञानेश्वर येतात. एक जसा विठ्ठल असतो म्हातारीचा पुत्र, तसे हे सुद्धा असतात.
ज्ञानेश्वर, नामदेव, परत त्याच्यात आहे नेमदेव म्हणतात त्याला, ते वेगळा मुद्दा आहे आणखी, जाऊ द्या, त्याच्यात मी शिरत नाही आणखी, तो फार कॉम्प्लिकेटेड मुद्दा होईल, मी एवढ्यापुरतच मर्यादित ठेवतो. आणि मग त्यांनी ते भडखंबा उभारला. आणि मग यांचा निष्कर्ष काय, सुभा कुलकर्णींना का पाहिजे ते सगळं, ती लीळा, कारण त्याच्यात चक्रधर ज्ञानेश्वरांचा उल्लेख करतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ते कमीत कमी समकालीन असतील. चक्रधर उत्तरापंथी गेल्यानंतर ज्ञानेश्वर जन्मले असं जे समजतं ते चुकीचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी सुभा कुलकर्णी त्या प्रक्षिप्त लीळेचा अज्ञात लीळा प्रकरणातील आधार घेतात आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे, कारण तो पंथी आहे. आपल्या पंथातल्या समजुती कशा खऱ्या आहेत आणि इतरांच्या कशा खोट्या आहेत हे दाखवण्यासाठी तयार केली गेलेली ती लीळा आहे, हे मला तुम्हाला या संदर्भात सांगायचं आहे. आणि अगदी टेक्निकल मुद्दा एक सांगतो तुम्हाला, अगदी टेक्निकल, ते फक्त ऐका, वाटलं तर लक्षात ठेवा, नाही तर विसरून जा, पण तो सांगितलं पाहिजे. म्हणजे सांगितलं ना, मुरारी वल्लभ बासाचीच ही चौथी शोधणी आहे पिढीपाठाची. आता कोलत्यांनी सुद्धा, आता जो म्हणा की कोलत्यांसारखा एवढा संशोधक त्यांनी या लीळा कशा काय घेतल्या, अज्ञात लीळा. मग नंतरच्या काही महानुभावांना लक्षात आलं ना की कोलत्यांच्या हे चुकीचं आहे कृत्य, कोलत्यांनी या लीळा समाविष्ट करणं ऑथेंटिक म्हणून ते कोर्टात गेले, म्हणून त्यांनी बंदी आणली लीळा चरित्रावरती त्या कोलत्यांच्या. मग कोलत्याने सुद्धा काय चलाखी केली बघा, हा तो मुद्दा महत्वाचा आहे बघा. आता नीट मी वाचून दाखवतो संबंधित परीक्षेत. ती लीळा विठ्ठल विरू कथन डॉक्टर कोलते यांनी प्रतीतील अज्ञात लीळा चरित्रातून घेतली. ते नाव देतात प्रतीला, कुठल्या गावात सापडली किंवा कोणाची होती याच्यावरून सांकेतिक, ते विद्वान लोकांना कळतं संशोधकांना की मूप्रत म्हणजे कोणती. ही मूप्रत शके 1570 असून मुरारी वल्लभ बासाच्या चौथ्या शोधणीची प्रत होय, ओरिजिनल नाहीच आहे. शके 1523 ची अज्ञात लीळाची प्रत ना प्रत आहे, तिच्यात ही लीळा प्रतीप्रमाणे आहे. याच आता कोलत्याने आणि ने प्रती या प्रतीतील पाठ प्रक्षिप्त म्हणून काढून टाकला आणि काय केलं, ज्या प्रतीतील पाठ घेतला अप्रत 1476 मधली आहे आणि गोप्रत 1495 मधली. म्हणजे आता 1476, 1495 या प्रतीतला पाठ ते नाकारतात आणि हे पाठ घेतात कोणते आणि ना प्रतीतले, म्हणजे उत्तरकालीन पोथीमधले. हे संशोधन शास्त्राचे नियम धाब्यावरती बसवणारं प्रकरण आहे. त्यामुळे कोलत्यांनी ती एक फार मोठी गफलत केली, कुलकर्णी पण तीच गफलत करतात आणि त्या गफलतीच्या वरती एक असा सिद्धांत इमला बांधण्याचा प्रयत्न करतात की बघा. त्यामुळं सांगायचा मुद्दा असा की ही बनावट लीळा आहे. आणि आता मुद्दा असा आहे की समजा त्यांनी अशी एक लीळा तयार केली विठ्ठला संबंधी, अज्ञात लीळेत का होईना महानुभावांनी, तर एखादा माणूस विचारेल की बाबा हे कसं काय, वारकऱ्यांनी आक्षेप का नाही घेतले मग त्याच्यावरती. तर एक लक्षात घ्या, लीळाचरित महानुभाव संप्रदायाच्या अंतर्गत काय कथा प्रचलित आहेत, काय समजुती प्रचलित आहेत, याचा पत्ता महानुभाव संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांना अजिबात नसायचा. ते फक्त त्यांच्या पंथातल्या लोकांपुरतच मर्यादित असायचं. त्यांचं विवेचन, त्यांच्या पोथ्या तर त्यांनी सांकेतिक लिपीत बद्ध केल्या होत्या, हे आणखीन तुम्हाला सांगतो मी. तेव्हा त्यांच्यात काय चाललंय हे कोणाला माहित नाही, म्हणून त्या समजुती त्यांच्या पुरत्या होत्या, बाहेरच्या आल्या नाहीत. आता एकदा असंच कुणीतरी या प्रकारच्या समजुती बाहेर सांगायला लागला. जळगावला कुणीतरी महानुभाव होते, ते असं काहीतरी म्हणाले या संदर्भात आणि ते जोग महाराजांच्या पर्यंत गेलं आणि जोग महाराजांनी त्यामुळं आपल्या कीर्तनातून महानुभावांच्यावरती टीका केली किंवा आमच्या दैवतावरती असं काहीतरी बोलतात. मग महानुभावांनी खटला भरला जोग महाराजांच्या वरती. त्या खटल्यातून जोग महाराज निर्दोष सुटले. काही तांत्रिक मुद्दे होते वगैरे, त्या तपशिला जात नाही. पण म्हणजे मुद्दा असा की अशा प्रकारच्या कथा महानुभाव संप्रदायामध्ये प्रचलित होत्या आणि त्यांचा उपयोग करून अशा प्रकारचा सिद्धांत बांधता येत नाही. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. आणि याचा शेवटचा मुद्दा मी असं सांगतो की, आणि तो एक प्रकारे महत्वाचा मुद्दा आहे
की अशा प्रकारच्या कथा इतर सांप्रदायिकांच्या बद्दल, त्यांच्या संस्थापकांच्या बद्दल, त्यांच्या आदरस्थानाबद्दल वारकरी संप्रदायात प्रचलित नाहीत. तर कोणते संप्रदाय साधारणपणे म्हणता येतील? एक नाथ संप्रदाय आहे, दुसरा हा महानुभाव संप्रदाय आहे महाराष्ट्रामधला, तिसरा दत्त संप्रदाय आणि चौथा रामदासी संप्रदाय. तर या 4 संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय मुळातच आपला उगम नाथ संप्रदायातून सांगतो, त्याच्यामुळे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचं कधी स्पर्धा वगैरे ही भांगडा असायचं कारणच नाही. कल्पना आहे तुम्हाला, मी सांगितलं आधीमध्ये ज्ञानेश्वरांची परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता शंकर ही आहे, म्हणजे नाथ. कमी महत्वाचा नाही. दुसरा मुद्दा दत्त संप्रदाय. दत्त संप्रदायाची व्याप्ती फार लहान आहे, त्यामुळे त्याचा आणि वारकरी संप्रदायाचा कधी स्पर्धक एकमेकांशी असा संबंध याचं काही कारण नव्हतं, त्याच्यामुळे तोही मुद्दा मिटला. उरलेले 2 संप्रदाय आहेत, एक महानुभाव संप्रदाय आहे आणि एक वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय अलीकडे त्याच्यानंतरच्या काळात समर्थ रामदासांनी स्थापन केलेला 17व्या शतकातील. रामदास आणि तुकोबा हे समकालीन. तर त्यातल्या महानुभाव संप्रदायात हा वारकरी संप्रदायाच्या समकालीनच असल्यामुळे म्हणजे पहिल्यापासूनच साहजिकपणे महानुभाव संप्रदायाला वारकरी संप्रदायाचे एक आव्हान जाणवलं, त्यांची लोकप्रियता, त्यांचा अनुयायी वर्ग, आणि म्हणून महानुभावांची ती गरज बनली की आपल्याला वारकऱ्यांच्या दैवताची वगैरे त्यांच्या संतांची काही एक व्यवस्था आपल्याला अनुकूल ठरेल असे आपल्या अनुयायांना सांगण्यापुरती का होईना केली पाहिजे, लावली पाहिजे. म्हणून त्या गरजेच्या पोटी त्यांनी अशा आख्यायिका निर्माण केल्या, त्या गरजेच्या पोटी. मग त्याच्यात ते ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार वगैरे यांनाही काय त्यांनी करायचं ते केलेलं आहे, पण त्या काही चक्रधर स्वामींच्या ह्याच्यातल्या नाहीत, या नंतरच्या महानुभावांनी तयार केलेल्या प्रक्षिप्त आहेत. त्या कोलत्यांनी महान गफलत केली आणि आपल्या लीळाचरित्रात घातल्या, त्याचं त्यांना प्रायश्चित्त महानुभावांनीच दिलं, त्यांच्या पुस्तकावरती बंदी घालून वगैरे वगैरे वगैरे. असा तो एक मुद्दा महत्वाचा मला आपल्या पुढे सांगायचा आहे. म्हणजे ते प्रमाण होऊ शकत नाही, परंतु परत एकदा हे सगळं मला सांगायचं आहे की 3 प्रमाण, 3 आधार सुबा कुलकर्णी यांचे. पहिला आधार ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातला बालछंद हा अभंग, त्याचा विशिष्ट अन्वयार्थ लावला, तो चुकीचा लावला. हा अभंग कालवाचक, कालगणनात्मक नाही, हे मी सिद्ध केलेलं आहे, ही चर्चा केली. दुसरा आधार बाळकोबा ज्ञानेश्वरी आणि तुका विप्र यांचे अभंग, जे उत्तरकालीन असल्यामुळे ते विचारात घ्यायची गरज नाही, मी ते केव्हाच उडून लावलेले आहेत, नथिंग डुईंग, ते प्रमाण गेलं. आणि तिसरं प्रमाण जे आहे महानुभावांच्या आज्ञात लीळा, हे पंथीय प्रमाण आहे, एका पंथाने दुसऱ्या पंथाच्या स्पर्धेसाठी तयार केलेल्या आख्यायिका आहेत, त्याच्यामुळे त्याचाही आपल्याला काय म्हणतात त्याला आधार घेता येणार नाही. आणि एक मुद्दा राहिला आजच्या विवेचनातला, खरंच मला असं वाटतं होतं की आज हे संपेल आणि आपण दुसऱ्या म्हणजे प्रत्यक्ष टेक्स्टला सुरुवात करू समाजाच्या, पण नाही संपलं, आज संपलं म्हणजे. तर ते पूर्ण करायला लागेल मला माझा मगाशी राहिलेला मुद्दा, की ते 4 संप्रदाय जे आहेत मुख्य. शंभू तुळपुळे यांचं पुस्तक आहे महाराष्ट्रातील 5 संप्रदाय, अशाच प्रकारचं पुस्तक मोकाशींचं आहे बहुधा. मोकाशी म्हणजे दिबा मोकाशी नाही, दुसरे एक मोकाशी होते, त्यांचं आहे. हे 5 संप्रदाय मुख्य महाराष्ट्रात. तर मी तुम्हाला दत्त संप्रदायाबद्दल सांगितलं, नाथ संप्रदायाबद्दल सांगितलं, महानुभावांच्या बद्दल सांगितलं, आणि शेवटचा मुद्दा जाता जाता म्हणजे युनिट पूर्ण होईल, मला जे काही सांगायचे सांगितल्यासारखं होईल की आख्यायिका कुठे निर्माण होतात, कोणाला निर्माण करावं वाटतात. जसं विठ्ठल हा कृष्णाचा अवतार आहे हे चक्रधरांच्या जन्माच्या अगोदरपासून समजूत प्रचलित होती, त्यामुळे तिचा प्रतिवाद करणं चक्रधरांना भाग होतं. वारकरी संप्रदायाच्या लोक नाही करत, त्यांनी अशा आख्यायिका का नाही निर्माण केल्या त्यांच्याबद्दल, चक्रधर वगैरे या सगळ्या लोकांच्या बद्दल, कारण त्यांना महानुभाव संप्रदायाचं आव्हान जाणवलंच नाही, कधी नव्हतंच, कधी तो इतका वाढलेला आणि पॉप्युलर संप्रदाय होता की त्यांना अशा गोष्टींचा आव्हान जाणवलं नाही. म्हणून तर इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते बघा, कशी पुनरावृत्ती होते. तर वारकरी संप्रदायाच्याच
पॅरलल 17व्या शतकामध्ये समर्थ रामदासांनी त्यांचा एक संप्रदाय निर्माण केला. आता हा संप्रदाय सुद्धा मर्यादित राहिला, त्याचे अनुयायी पाहिले वगैरे वगैरे, तर तुम्हाला अगदी अतिशय छोट्या प्रमाणावरती महाराष्ट्रात संप्रदाय आहे. त्यामुळं वारकरी संप्रदायाच्या लोकांना रामदासी संप्रदायाचं आव्हान देण्याचं काहीच कारण नाही, कारण वारकरी संप्रदाय आधीच एस्टॅब्लिश आहे. आव्हान कोणाला वाटलं असणार? रामदासी लोकांना, की या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपला संप्रदाय पुढे आणायचा आहे, तो एस्टॅब्लिश करायचा आहे. म्हणजे मग त्यांच्या संप्रदायातल्या लोकांच्या संबंधी आपल्याला काहीतरी म्हणावं लागेल. मग त्यांनी अशा दंतकथा तयार केल्या नंतरच्या काळात. रामदासांनी काही म्हटलेलं नाही तसं बरं का, पण बाकीच्या लोकांनी सांगितलं की अरे तुकाराम महाराजांचं तुकाराम हे नाव रामदासांनीच ठेवलं. आता झाल्या अशा कथा प्रचलित, त्याला आपण काय करणार? हे होत असतं, हे होत असतं. फक्त त्याला प्रमाण वाढायचं नसतं, हे समजून घेतलं पाहिजे. आणि तिथं थांबत नाही ती स्टोरी. म्हणजे 17व्या 18व्या शतकातील लोक जे श्रद्ध होते, त्यांनी सद्भावनेतून केल्या अशा कथा तयार. कदाचित त्यांना प्रामाणिकपणे तसं वाटलंही असेल. पण 19व्या शतकामध्ये सुद्धा, उत्तरार्धात 19व्या शतकाच्या आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात, की ज्या लोकांनी युरोपियन काय म्हणतात त्याला, ज्ञान विज्ञान मेथोडॉलॉजी हे सगळं संशोधन लेखन वगैरे करायला लागले, ते सुद्धा अशाच प्रमाणाला बळी पडले आणि मिसमेकिंग करायला लागले. म्हणजे 19व्या 20व्या शतकातले समर्थ संप्रदायाचे प्रवक्ते आता राजवाडे झाले, इतिहासाचे रेविका राजवाडे. राजवाड्यांनी अशा कथा निर्माण केल्या आणि राजवाड्यांना फॉलो करून नंतरचे जे खरोखरचे राजवाडे तसे त्या अर्थाने सांप्रदायिक नव्हते, रामदासी संप्रदायाचे दीक्षित नव्हते ते, पण त्यांना असं वाटलं की चला रामदासांचं एक वेगळेपण आहे, ठीक आहे म्हणजे वगैरे वगैरे. मग त्यांनी आधुनिक दंतकथा तयार केल्या. मग त्यांच्या नंतरचे जे खरोखर मुळातले रामदासी संप्रदायातले आहेत, पण ते शिकले या गोष्टी, त्यांनी मग ते सगळं सुरू केलं. मग ते एक मोठं एक तयार झालं की शिवाजी महाराजांचे ते मग कसे गुरु होते वगैरे वगैरे. मग लहान सहान गोष्टी सुद्धा शिवाजी महाराज त्यांच्याकडे जाऊन काय मार्गदर्शन घ्यायचे इत्यादी इत्यादी इत्यादी. त्याच्याबद्दल खूप 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 महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली. आपल्याला त्यात पडायचं नाही, फक्त सांगायचा मुद्दा एवढा होता की अशा प्रकारे तुकोबांच्या बद्दलच्या आख्यायिका रामदास संप्रदायामध्ये आहेत, पण रामदासांच्या बद्दलच्या आख्यायिका वारकऱ्यांच्यात नाही. वारकऱ्यांच्या बद्दलच्या आख्यायिका महानुभावांच्या मध्ये आहे, पण उदाहरणार्थ चक्रधर, गोविंद प्रभू, आणखीन आपले काय त्यांचं नाव, चांगदेवराव, या महानुभाव पंथातील महंतांच्या, आचार्यांच्या, अवतारांच्या बद्दल काही आख्यायिका दंतकथा वारकरी संप्रदायात अजिबात नाहीत. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की या पंथांचं आव्हान वारकरी संप्रदायाला कधी वाटलंच नाही. त्यामुळे वारकरी लोकांना त्यांच्याबद्दल दंतकथा निर्माण करण्याची आवश्यकताच भासली नाही. पण त्यांना मात्र वारकऱ्यांचं आव्हान सतत जाणवत राहिलं. वारकरी संप्रदायाच्या पार्श्वभूमीवरती आपला संप्रदाय पुढे आणायचा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे या मंडळींनी अशा प्रकारच्या कथा दंतकथा तयार केल्या. ही प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक आहे, त्याबद्दल त्यांच्यावरती रागवायचं वगैरे कारण नाही. हे होत असतं, जगभर झालेलं आहे, तो काही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की सुभा कुलकर्णींसारखे अतिशय हुशार, विद्वान, संशोधक, अभ्यासक जेव्हा त्या कथांच्या आधारे काहीतरी नवीन धक्कादायक सिद्धांत मांडू बघ, तेव्हा तिथे चिंता करावी. मी हा सगळा पार्श्वभूमीचा विषय संपवलेला आहे. धन्यवाद. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण सरळ समाधी प्रकरणाच्या पर्यंत जाऊ. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सधर्म सूर्य पा
जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया